यानंतरची एक मोठी बातमी आहे दौंडमधून। दौंड प्रकरणी आता अजित पवारांनी खरं काय ते सत्य सांगितलंय। रुपाली चाकणकरांनी हा मोठा दावा केलेला आहे। पुण्यातील दौंड येथील अंबिका कला केंद्रामध्ये गोळीबार झाल्याची घटना झाली होती आणि एका आमदाराच्या भावानंच हा हवेमध्ये गोळीबार केल्याचं म्हटलं जातंय। या प्रकरणी आता गुन्हा सुद्धा दाखल झाला असून पोलीस या प्रकरणाची आता चौकशी करतायत। दरम्यान याच घटनेविषयी सविस्तर माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा दिलेली आहे। पाहूया। आदरणीय दादांनी याबाबत सांगितलं की आमदाराचे भाऊ नसून नातेवाईक म्हणजे भाऊकीमधलं कोणी त्याच्यामध्ये आहे। दुसरी गोष्ट, तपासामध्ये अनेक गोष्टी समोर येतील। तपास चालू असताना ज्या ज्या गोष्टी समोर येतील त्या आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न आम्ही निश्चितपणे। त्यामुळे आपण पाहतोय की दौंडमध्ये जो गोळीबार झालेला होता, कला केंद्रामध्ये जो गोळीबार झालेला होता तो कोणी केला या संदर्भामधली सगळी जी काही इत्तंभूत या प्रकरणातली माहिती आहे ती आता दिलेली आहे।